अधिक मास चालू आहे, तर अधिक मासामध्ये 33 वस्तू किंवा 33 पदार्थ देण्याचे किंवा 33 अंकाला एवढं का महत्त्व आहे, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अधिक मास हा खरंच तर चालू आहे, कारण हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला खरंच खूप महत्त्व आहे. हा महिना दरवर्षी येत नसून तर ते 2.5-3 वर्षातून एकदा येत असतो. यामागे खवलेलं कारण पण आहे बघा. तसेच ह्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, कारण बघा अधिक मासामध्ये आपल्या विष्णूंची सेवा केली जाते. तर आपल्या जेवढी काही आपण ह्या अधिक मासामध्ये केलं जातं, तर त्याचं पुण्यफळ अधिक पटीने मिळत असतं. त्याच्यामुळे या अधिक मासामध्ये जी काही तुम्ही दानधर्म करताल किंवा तुम्ही सेवा जप तप करताल, त्याला खरंच तर अधिकाधिक महत्त्व असतं बघा. धार्मिक कार्य, आध्यात्मिक भक्ती करण्यासाठी सर्वोत्तम महिना म्हणजे हा अधिक मास असतो. या महिन्यामध्ये 33 अंकाला महत्त्व काय आहे, हा अंक इतका महत्त्वाचा का मानला जातो, यामागचं कारण बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, अधिक मासात भगवान विष्णूंची आराधना केली जाते, साधना केली जाते. विष्णू सहस्त्रनाम तसेच विष्णूचे नामाचा जप, होम हवन, आध्यात्मिक कार्य या काळात खरं तर खूप केले जाते. अधिक मास हे दर 3 वर्षांनी येत असतो, त्याच्यामुळे हा महिना वाढीव महिना असल्याचंही म्हटलं जातं बघा. मात्र या महिन्याचे धार्मिक पारंपरिक महत्त्व खूप 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 महत्त्वाचं आहे. अधिक मासात जावयाला घरी जेवायला बोलावलं जातं. लेक जावयाला या धोंड्याचे जेवण घालून त्यांना विष्णू लक्ष्मीच्या रूपात पूजलं जातं. यामुळे भगवान विष्णूंची कृपा मिळते असंही म्हटलं जातं बघा. जावयाला वाण देताना 33 अनारसे दिले जाते, 33 दिवे, 33 फराळाचे पदार्थ, ह्या सर्व गोष्टी ह्या 33च्याच क्रमांकात दिले जाते. इतकेच नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये अनेक जण 33 दिवस व्रतसुद्धा करतात, कारण 33 वस्तू दान करतात. त्यामुळे बघा अधिक मासामध्ये काय तर 33 अंकाला खरं तर खूप महत्त्व आहे. तर बघा काय महत्त्व आहे, तर बघा अधिक मासात या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आराधना केली जाते, कारण त्याला बघा पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. तर आपण बघा विष्णूंची सेवा नक्कीच या दिवसामध्ये केली जाते बघा. या दिवसामध्ये रोज तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण तरी करणं किंवा श्रवणही केलं तरी चालतं, पण नक्कीच तुम्ही याचं पठण केल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचं कृपा लाभणार आहे. तर त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात 33 कोटीची देवताची सुद्धा पूजा केली जाते. अधिक मासामध्ये आपल्या आई भगवतीची सुद्धा पूजा केली जाते. अधिक मासामध्ये ज्यावेळी भगवान विष्णूंची पूजा केली जाते, तेव्हा 33 कोटी देव प्रसन्न होतात असंही म्हटलं जातं. म्हणून तसेच हा महिना दर 3 वर्षांनी येतो, म्हणजे 33 दिवसाचा वाढीव महिना असतो. यामुळे या दिवसाचा 33 ब्राह्मणांना भोजन, 33 अनारसे जावायला देणे, 33 वस्तूचे दान केल्याने पुण्यप्राप्ती मिळत असते. त्याच्यामुळे याचा खूप लाभ मिळतो. त्यामुळे 33 अंकाला खरंच खूप महत्त्व असतं अधिक महिन्यामध्ये. तर बघा आता या अंकात काय काय करतात बघा अधिक मासामध्ये, तर काय तर अधिक मासात अनेक जण 33 एकभुक्त राहतात बघा. कोणी पूर्ण महिना एकभुक्त म्हणजे एकच टाईम जेवण करतात, कारण यामुळे शरीर निरोगी राहते, पचनक्रिया देखील सुधारते. याचं कारणसुद्धा आहे. 33 वस्तूचे दान आणि गोरगरिबांना सुद्धा करतात. 33 अनारसे किंवा भेटवस्तू जावायला दिला जातं, लेकीला सुद्धा दिलं जातं. 33 जोडप्यांची देखील सुद्धा पूजा केली जाते. जोडप्यांना यावेळी लक्ष्मीनारायणच्या रूपात पूजा ही सुद्धा करतात. आणि महिलांना आपली आईची ओटी नक्कीच या दिवसामध्ये भरायची असते, कारण बघा अधिक मासामध्ये आईची ओटी नक्कीच भरायची आहे. तर ओटीमध्ये आपल्या आईला आपण साडी, नारळ, आपण जी काही आईचं म्हणजे बांगड्या, टिकल्याचं पॉकेट, जी काही आपण शृंगार महिलांना देतो, तर ते शृंगार आपण ओटीच्या सामानात ठेवून तर ते तुम्ही सुद्धा आईची ओटी भरायची आहे. जर आईची ओटी तुम्ही भरू शकत नाही, म्हणजे आई विधवा असेल, तर तुम्ही सासूबाईची सुद्धा ओटीसुद्धा भरू शकता. तर अशा प्रकारे या अधिक मासामध्ये 33 अंकाला खरंच खूप महत्त्व आहे. आणि आपण या दिवसामध्ये आपल्या आई कुलदेवतेची सुद्धा पूजा आणि ओटी भरायची आहे बघा. या दिवसामध्ये आपण अधिक मासात जास्तीत जास्त जे जप तप करतो, तर त्याचं नक्कीच त्याला पुण्यफळ मिळतं. आणि त्यामुळे अधिक मासामध्ये आपण बघा जे धार्मिक कार्य करतात आणि घरामध्ये भजन कीर्तन केलं जातं. काही ठिकाणी सुद्धा आपण सामूहिक कार्यक्रमसुद्धा केला जातो. कोणी श्री क्षेत्र म्हणजे देवस्थानला जाऊन दर्शन करतात, नदीपात्रामध्ये जाऊन स्नानसुद्धा करतात. कारण अधिक मासामध्ये जेवढं काही आपण जप तप आणि दानधर्म करतो यथाशक्ती, तर त्याचं पुण्य
दुपटीने फळ अधिक पटीने मिळत असतं. त्यामुळे अधिक मासामध्ये 33 अंकाला जसं महत्त्व आहे तसं अधिक महिना हा खरंच विष्णूला समर्पित असल्यामुळे आपण भगवान विष्णूंची पूजा करतो. त्यासोबत आपण जास्तीत जास्त आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही मदत करा, गरजूंना मदत करा, अन्नदान करा. जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. तर तुम्हाला 33 अंकाचं रहस्य किंवा महत्त्व माहिती होतं का? तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या अशी कमेंट करा. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.